सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि आज आपण नीतिशास्त्र जो एक अत्यंत महत्त्वाचा एक विषय आहे, यूपीएससी असो अथवा एमपीएससी असो, या दोन्हीही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपातल्या मेन्स परीक्षेमध्ये आपल्याला एथिक्सचं जे काही वैशिष्ट्य आहे किंवा त्याचं जे महत्त्व आहे तर ते आपल्याला माहिती आहे। आज आपण या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत की एथिक्स हा जो विषय आहे तो किंग मेकर आहे। हो, आता किंग मेकर तो का आहे त्याबद्दल आपण चर्चा करूयातच। तर तो किंग मेकर आहे म्हणजेच तुमचं संपूर्ण यश जे आहे, तुम्हाला जे काही तुमची मनाजोगती पोस्ट असेल ती संपूर्णपणे या विषयावरती डिपेंड आहे। आणि ती का म्हणतात या एथिक्सला किंग मेकर? मित्रांनो, एकूणच आपण बघितलं तर आपल्या सर्वांचं ध्येय काय आहे? मी जेव्हा परीक्षा देईन तेव्हा मी पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालो पाहिजे। मग मला फक्त यशस्वी व्हायचं नाहीये तर मला मनाजोगती पोस्ट मिळाली पाहिजे। नुसती पोस्ट नाही तर मला माझं होम केडर सुद्धा मिळालं पाहिजे जर यूपीएससीचा तुम्ही विचार करत असाल तर। मग महाराष्ट्रामध्ये IAS व्हायचं असेल आपल्याला तर एथिक्स या विषयाला विसरून चालत नाही, दुर्लक्षित करून चालत नाही। त्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करावं लागेल। म्हणूनच तो किंग मेकर आहे, कारण आतापर्यंतचे जर तुम्ही टॉपर्स पाहिले तर ह्या सर्व टॉपर्सचं एक समान वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे या सर्वांना एथिक्स या विषयामध्ये खूप चांगले गुण मिळतात आणि म्हणूनच ते यशस्वी आहेत। का बरं? का बरं याला किंग मेकर म्हणतात याचं एक उदाहरण पाहूयात। उदाहरण पाहिजे असेल तर बघा, आपल्याला जीएसचा जर आपण विचार केला तर जीएस मध्ये पेपर 1, 2, 3 आणि 4 असे आपल्याला 4 पेपर आहेत। पेपर 1 आणि 2 अगदी आपण टॉपर्सचा विचार करूया यूपीएससी मधल्या, बरं का। तर पेपर 1 आणि 2 मध्ये मुलं 120 ते 125 येथपर्यंतच त्यांना मार्क्स पडलेले आहेत। आतापर्यंतचे तुम्ही टॉपर्स काढा, 120 ते 125 गुणांपर्यंतच यांना मार्क्स मिळवता आलेले आहेत। पण पेपर 3 जर बघितला तुम्ही तर इथे तर 100 इतकेच गुण विद्यार्थ्यांना मिळवता आलेले आहेत। अगदीच रेअरेस्ट ऑफ द रेअर मध्ये, अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्येच एखाद्या टॉपरला 100 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत। अदरवाईज जे पहिल्या टॉप 10 मध्ये आहेत त्यांना सुद्धा 100 त्याच रेंज मध्ये मार्क्स आहेत किंवा त्यापेक्षा कमीच आहेत। पण एकमेव असा हा पेपर 4था आहे जो एथिक्स ज्याची आपण चर्चा करतोय, हा पेपर 4था आहे की ज्यामध्ये मुलांना 140 ते 170 पर्यंत गुण मिळालेले आहेत। किती? 140 ते 170। आणि मित्रांनो, जर तुम्ही या दोन्हीही किंवा तिन्ही पेपरची जर तुलना केली तुम्ही तर त्यांच्या तुलनेत जर तुम्हाला इथे 30 ते 40 मार्कांची जर लीड घेता येत असेल, पुन्हा एकदा ऐका, 30 ते 40 मार्कांची जर तुम्हाला लीड घेता येत असेल तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या रेसमध्ये, तुमच्या त्या स्पर्धेमध्ये इतर सर्वांना मागे टाकून पहिल्या टॉप 10 पर्यंत पोहोचलेला असता, हे नक्की माना, हे निश्चित आहे, हे लिहून घ्या। आणि म्हणून 30 ते 40 गुण याची जर लीड हवी असेल तर आपल्याला एथिक्स मध्येच काम करणं आहे आणि म्हणूनच त्याला किंग मेकर म्हणतात। जर तो तुमच्या सोबत तर तुम्ही किंग आहात, तर तुम्हाला पोस्ट आहे। जर तो तुमच्या सोबत नाही तर तुम्ही कुठल्याच पद्धतीने यशस्वी होत नाही। आणि म्हणून एथिक्सचा अभ्यास करणं हे फार महत्वाचं आहे। एथिक्स हा किंग मेकर आहे। दुसरं कारण एथिक्स किंग मेकर असण्याचं ते म्हणजे तुमचा असाच आणखी एक विषय आहे, पेपर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले गुण मिळतात आणि तो म्हणजे तुमचा निबंधाचा। निबंधामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना 140 ते 170 पर्यंत गुण मिळतात। आणि हे आतापर्यंतच्या जर तुम्ही टॉपरचं अनालिसिस केलं तर तुम्हाला त्यात आणखी एक खूप चांगला इंटरेस्टिंग मुद्दा सापडेल आणि तो काय माहितीये? ज्या विद्यार्थ्यांना एथिक्सला गुण चांगले असतात त्यांना एसेला पण गुण चांगले असतात, कारण एथिक्स मध्ये जो तुम्ही अभ्यास करता हा सर्वस्वी उपयोगाला येतो तुम्हाला एसे मध्ये। आणि म्हणून ज्यांना एथिक्स मध्ये गुण चांगले आहेत त्यांना एसे मध्ये पण गुण चांगले आहेत। याचा अर्थ लक्षात घ्या, आपण ऍव्हरेज काढूयात। जर तुम्हाला एथिक्स मध्ये 150 गुण मिळतायत आणि एसे मध्ये सुद्धा जर तुम्हाला 150 गुण मिळतायत तर मित्रांनो इथेच तुमचे झाले 300 गुण। आणि तुमचा ऑप्शनल, जर त्या ऑप्शनल मध्ये तुमची मेहनत चांगली असेल
तर तिथे तुम्हाला आरामशीर 300 गुण मिळतात. म्हणजे 600 गुण तुमचे इथेच झाले. 600 गुण इथेच झाले. आणि जो टॉपर आहे, ज्याला पोस्ट मिळाले, मी पोस्ट म्हणत नाही, मी टॉपर म्हणतोय, पहिल्या 10 मधला म्हणतोय मी. जर मित्रांनो पहिल्या 10 मधल्या विद्यार्थ्यांचे मेन्सचे मार्क्स तुम्ही जर बघितले तर ते ऍव्हरेज असतात 850 व पुढे. 850 व पुढे, 850च बेसिकली. म्हणजे फक्त आणखी 250 गुण जे तुम्हाला पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 मधून मिळवायचे आहेत. 250 गुण मेन्स मधले बरं का. इंटरव्ह्यूचा आपण नंतर विचार करूयात. सो अशा पद्धतीने हे 3 विषय आहेत की जे खऱ्या अर्थाने तुम्हाला IAS बनवतील, नाहीतर पुन्हा अटेम्प्ट द्यायला लावतील. आणि त्याच्यापैकी एक सगळ्यात महत्वाचा जो आहे तो म्हणजे हा एथिक्स आहे. म्हणून त्याला किंग मेकर म्हणतात. हेही आपल्याला माहिती असायला हवं. लक्षात घ्या, हा तो किंग मेकर पेपर आहे. पण मग ह्या आता एथिक्स हा जो किंग मेकर आहे त्याच्यावरती मला प्रभुत्व मिळवायचं आहे, तर मग काय अपेक्षा आहे त्या विषयाची माझ्याकडून? मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय की या विषयामध्ये किंवा जीएसचा कुठलाही विषय घ्या, GS 1 मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटी, पॉलिटी, IR किंवा इकॉनॉमिक्स, कुठलाही विषय घ्या, जर तुम्हाला चांगले गुण हवे असतील तर तुम्हाला काम करावं लागतं. पहिलं ते म्हणजे लिहिण्यावर. तुम्ही काय लिहिता याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्ही ते कसं लिहिता, तुम्ही ते कसं मांडता. तुमच्याकडे तोच कॉन्टेंट आहे, पण तुम्ही ते मांडता कसं याच्यावरून तुम्ही टॉपर आहात का तुम्ही आउट ऑफ द रेस आहात हे ठरत असतं. मग हा जो मुद्दा आहे ना, हा सगळ्या पेपर्सना लागू होतो. कोणत्या? GS 1 पासून 4 पर्यंत सगळ्यांना लागू होतो. पण एथिक्स आणखी 2 घटकामुळे इतर पेपरपेक्षा वेगळा ठरतो. जे 2 घटक आहेत ते फक्त एथिक्सला लागू आहेत, बाकीच्या घटकांना ते तेवढेसे लागू नाहीयेत. जसं की फॉर एक्झाम्पल पहिला मुद्दा की तुम्ही कसा विचार करता, आणि दुसरा मुद्दा तुमच्या लिखाणामध्ये तुम्ही नैतिक तत्वांच्या आधारे तुमच्या विचारांना कसं समर्थन देता. एथिक्स मध्ये मित्रांनो तुम्ही कसं लिहिता याला तर महत्व आहेच आहे, पण एथिक्स मध्ये तुम्ही विचार कसा करता याला तेवढंच महत्वाचं आहे किंवा त्याला अधिक महत्व आहे. आणि म्हणून मित्रांनो जर पेपर 1, 2, 3 हे तिन्ही पेपर बघितले तर हे इन्फॉर्मेटिव्ह पेपर आहेत, म्हणजे इन्फॉर्मेशन बेस आहेत. उदाहरणार्थ राष्ट्रपतींचे अधिकार कोणते, मूलभूत अधिकार किती आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, गांधीजींच्या ज्या तिन्ही चळवळी आहेत त्या तिन्ही चळवळींची वैशिष्ट्ये काय आहेत, वगैरे 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 वगैरे. या पद्धतीने तो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह पेपर आहे. परंतु एथिक्स पेपर मात्र विचार करायला लावणारा पेपर आहे. मी तुम्हाला उदाहरण देणार आहे पुढे, पण हे लक्षात घ्या. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला जेव्हा तुम्ही पेपर 1 एथिक्स किंवा तुमच्या हिस्ट्री, सोसायटी किंवा तुमच्या जिओग्राफी किंवा पॉलिटीमध्ये जेव्हा तुम्ही काही लिहिता ना, तेव्हा ते लिहित असताना फार फार तर तुम्हाला काही फॅक्ट त्या ठिकाणी जोडाव्या लागतात. तुम्ही फॅक्टची जोड दिली, काही महत्वाच्या उदाहरणांची जोड दिली की झालं तुमचं ते उत्तर पूर्ण होतं. जसं उदाहरणार्थ पुन्हा मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, चर्चा करा असं ते मला विचारलं तर याला उदाहरण म्हणून तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती केस, गोलकनाथ केस किंवा मिनर्वा मिल केस किंवा मनेका गांधी केस यामध्ये जे जे काही खटले आहेत आणि त्याच्यामध्ये काही निरीक्षण मांडलेली आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी उदाहरण म्हणून देऊ शकता. हे एवढं पुरेसं आहे तिथे. पण एथिक्स मध्ये असं नाहीये. एथिक्स मध्ये जेव्हा तुम्ही काही लिहिता तेव्हा ते लिहित असताना ह्या उदाहरणांची तर जोड द्यावीच लागणार आहे, पण एथिक्स मध्ये तुम्हाला तिथे गरजेचे आहेत ते म्हणजे नैतिक तत्व. नैतिक तत्व आणि ती मांडली त्या विचारवंतांची नावं किंवा ते विचारवंतांचे वेगवेगळे विचार. म्हणजेच काय, मी तुम्हाला काही उदाहरणं घेऊन सांगतो आणि तुम्हाला ते प्रश्न दाखवतो, म्हणजे तुम्हाला हे समजेल की मी नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा मी तुम्हाला 2025चा UPSCचा हा एथिक्सचा पेपर सांगतोय. ठीक आहे, हे इथे आहे बघा, सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन 2025. 25चा आपण पेपर घेऊया. त्यातली काही उदाहरणं मी घेतली आहेत तुम्हाला इथे. पहिलं उदाहरण, हे उदाहरण मुद्दाम घेतलंय जेणेकरून तुम्हाला पेपर 1 मध्ये तुम्ही इतिहासचा अभ्यास केलेला आहे आणि आपल्या सर्वांनाच गौतम बुद्ध आणि महावीर जैन माहिती आहेत, म्हणून मी तुम्हाला परिचयाचं उदाहरण घेतलंय जे त्यांनी आता विचारलं होतं. बघा प्रश्न असा होता की महावीर की प्रमुख शिक्षाएं क्या है, समकालीन विश्व में उनकी प्रासंगिकता स्पष्ट कीजिए. इंग्लिश मध्ये व्हाट आर द मेजर टीचिंग्स ऑफ महावीर, एक्सप्लेन देअर रिलेव्हन्स इन द कंटेम्पररी वर्ल्ड. आता बेसिकली बघाल तुम्ही तर तुमच्या इतिहासामध्ये सुद्धा महावीर जैन यांचा अभ्यास आहे की नाही, आणि साधं विचारलंय त्यांनी
काय की व्हॉट आर द मेजर टीचिंग्स ऑफ महावीर. महावीर जैन यांची जी प्रमुख शिकवण आहे ती काय आहे ती सांगा आम्हाला. मग त्यांचे ते त्रिरत्न असतील, त्या त्रिरत्नाबद्दल सांगा, किंवा त्यांचे जे काही अहिंसा तत्वज्ञान आहे त्याबद्दल सांगा, तुम्ही सांगा ते. पण जर समजा आपण जसं इतिहासामध्ये उत्तर लिहितो की महावीर जैन यांचा हा कालखंड आहे आणि महावीर जैन यांनी या धर्माची स्थापना केली आणि त्यामध्ये त्यांनी वेगळ्या पुढील प्रमाणे शिकवण दिलेली आहे. मग त्यामध्ये काय असेल, सत्य असेल, अपरिग्रह असेल किंवा अहिंसा असेल यासारखं. मग हे लिहिलं आपण, तर मग हे इतिहासाचं उत्तर झालं ना. मग एथिक्स मध्ये काय आलं हे वेगळं, हा काय आलं. मग एथिक्स मध्ये याच्यामध्ये काय वेगळं पण आणणार आपण. मग ते इतिहासामधलं उत्तर आणि एथिक्स मधलं उत्तर जर आपण वेगळं नाही दर्शवू शकलो तर आपल्याला एथिक्स मध्ये का गुण मिळतील. विचार करा. मग एथिक्स मध्ये आपल्याला काय वेगळे पण करायचं आहे, हे जे मी तुम्हाला 3 तत्व सांगितली. कोणती. पहिलं, तुम्ही कसा विचार करता हे तुमच्या उत्तरातून रिफ्लेक्ट झालं पाहिजे. तुम्ही ते कसं लिहिता आणि त्याचबरोबर तुम्ही जे लिहिता त्याला तुम्ही कसं नैतिक तत्वांच्या आधारावर जोड देता. मी तुम्हाला उदाहरण घेऊन सांगेन. बघा इथे उदाहरण घ्या. इथे काय आहे, महावीर जैन आहेत, आहे की नाही. तर मी इथे काय म्हणेन, तिथे इतिहासामध्ये मी काय वाक्य लिहीन. पहिलं की महावीर जैन हे जैन धर्मातील 24वे तीर्थंकर असून जैन धर्माच्या महत्वपूर्ण संस्थापकापैकी एक होते. हे माझं इतिहासामधलं वाक्य असेल, आहे की नाही. पण मला जर हे एथिक्स मध्ये लिहायचं आहे तर मात्र इथे मी ते लिहिणार नाही. माझ्या लेखी एथिक्स मध्ये ते जैन धर्माचे संस्थापक किंवा जैन धर्मातील ते 24वे तीर्थंकर काही महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी तर वेगळं महत्वाचं आहे. ते म्हणजे काय, मी वाक्य असं लिहीन की प्राचीन भारतीय नीतितत्वामध्ये ज्या महत्वपूर्ण नैतिक विचारवंतांचे योगदान महत्वाचे आहे त्यापैकी एक महावीर जैन आहेत. बघा फरक कळतोय का. तिथे इतिहासामध्ये मी लिहित असताना महावीर जैन यांच्या संदर्भात ते जैन धर्माचे संस्थापक आहेत किंवा जे 24वे तीर्थंकर, मी याच्यावर फोकस करतोय. आणि हेच मी जेव्हा नीतिशास्त्रात लिहितोय तेव्हा मी कशावर फोकस करतोय की ते प्राचीन भारतातील नैतिक तत्वातील किंवा नीतिमत्तेतील, आहे की नाही. म्हणजे मी काय जोडलं त्याला, प्राचीन भारताच्या नीती तत्वाशी जोडलं आणि त्याच्यामध्ये योगदान देणारे ते प्रमुख नैतिक विचारवंत आहेत असं मी लिहितोय, ना की इथे धर्मसंस्थापक. फरक कळला. आपल्याला हे करायचंय, मी विचार कसा करतोय हे त्यांना बघायचंय. अरे याने नीतिशास्त्राच्या संदर्भात हे उत्तर लिहिले म्हणजे याने विचार कसा केला, नैतिक दृष्टिकोनातून याचा विचार केलाय. व्हेरी गुड. इथे लक्षात तुमच्या, हा तो महत्वाचा मुद्दा आहे. बघा दुसरं उदाहरण इतिहासामध्ये. मग मी काय करेन की त्यांनी काय केलं, मानवी जीवन सुखकर होण्याकरिता किंवा मानवी जीवनातील समस्या दूर होण्याकरिता त्यांनी पुढील त्रिरत्ने सांगितली. इथे लक्षात तुमच्या. आता मी इथं वाक्य तेच कसं लिहीन की महावीर जैन यांची नैतिक शिकवण जी व्यक्तीला केवळ सुख नाही तर आनंदी जीवन प्राप्त करण्यासाठी अनिवार्य आहे ती पुढील प्रमाणे. मी काय केलं इथे, नैतिक शिकवण हा शब्द वापरला. सुख आणि आनंद हे 2 एथिक्स मधले कीवर्ड आहेत, मी ते वापरले आणि मी उत्तर लिहायला सुरुवात केली. म्हणजे फरक कळतोय तुम्हाला. आपल्याला हे करायचंय मित्रांनो. एथिक्स मध्ये सुद्धा जो सिलेबस आहे ना हा काही फार वेगळा नाहीये. तुम्हाला इतिहासामधून, तुमच्या सोशल ऍस्पेक्ट्स मधून, तुमच्या एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड मधून तुम्ही जे वाचलंय ना तेच तुम्हाला इथं आहे. पण तुम्ही इथे विचार थोडासा वेगळ्या पद्धतीने करायचा आहे आणि तुम्हाला ती मांडणी त्या पद्धतीने करता आली पाहिजे जसं एथिक्सला अपेक्षित आहे तसं. बरं आणखी एक उदाहरण घेऊया आपण की आपण काय लिहिणार इथे, सत्य, अहिंसा, है ना, यासारखे आपण लिहितो इथे. मग आपण हे लिहिणार. इतिहासामध्ये मी काय लिहीन की महावीर जैन यांच्या शिकवणीचा अवलंब करून तत्कालीन समाजामध्ये फार मोठे सामाजिक परिवर्तन घडून आले असं आपण म्हणूयात त्याला. क्रांतिकारी परिवर्तन घडून आलं. नीतिशास्त्रामध्ये काय, ते नैतिक क्रांती घडून आली.
पण हा फक्त शब्दांचा खेळ नाही. आता मी तुम्हाला विचारवंतांकडे घेऊन जातो. बघा, आता तुम्हाला माहित नसेल कदाचित, पण ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल. अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा पाश्चात्य नीतिशास्त्राचा जरी पाया असला तरी महावीर जैन यांच्या मते सर्व लोकांची उन्नती हा शब्द त्यांच्यामध्ये येतो. सर्व लोकांची उन्नती आणि सर्व लोकांच्या जीवात्म्याला मोक्ष प्राप्त होणं हे खऱ्या अर्थाने नैतिकतेचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. नीतिशास्त्राचा पाया अधिकतम लोकांचं अधिकतम सुख. मग अधिकतम लोक म्हणजे किती? 50% जास्त, 60%, 70%. पण त्या 30% काय? मग त्यांना जर नाही मिळालं तर सुख, मग ते चालेल का? त्याला तुम्ही नैतिक जीवन म्हणणार का? ही टीका आहे. पण महावीर जैन असतील, गौतम बुद्ध असतील आणि पुढे महात्मा गांधीजी असतील, हे मात्र असं म्हणत नाहीत. ते म्हणतात की नीतिशास्त्राचा पाया अधिकतम लोकांचं, बहुसंख्याकांचं नैतिक सुख असं नाही हो. ते काय म्हणतात? जैन असू दे, बौद्ध असू दे किंवा गांधीजी असू दे, हे काय म्हणतात? भारतीय नीतिशास्त्राचा पाया हा काय आहे? सर्वांचं सुख. सर्वे सुखीनं. तर सर्वे सुखीनं. मग सर्वांचं सुख, अधिकतम लोकांचं सुख का नाही? सर्वांचं सुख, हे इथं मला लिहायचं आहे. आणि हे आपल्याला इथे शिकायचंय मित्रांनो. आणि हाच बदल आहे की ज्याच्या आधारावरती तुम्ही खूप चांगले गुण मिळवू शकता तुमच्या एथिक्समध्ये. मग आणखी एक उदाहरण देतो इथे बघा. मेरी पीढ़ी की सबसे बड़ी खोज यह है कि मनुष्य अपना दृष्टिकोण बदलकर अपना जीवन बदल सकता है. विलियम जोन्स. The greatest discovery of my generation is that a human being can alter his life by altering his attitude. हे वाक्य आपण वाचलं. माझ्या पिढीचं सर्वात मोठा शोध कोणता आहे? तर दृष्टिकोन बदलला की त्यांना त्यांचं जीवन बदलता येतं. हे सर्वात महत्वाचा शोध आहे असं ते म्हणतायत. कोण? विल्यम जोन्स. आता हे आपल्याला स्पष्ट करायचंय. स्पष्ट करायचंय म्हणजे काय करायचं? काय सांगितलं मी? विचार करायला लावणारा हा विषय आहे. विचार करावा लागतो. बघा बरं, करा विचार करा. काय म्हणलंय? द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ माय जनरेशन इज दॅट अ ह्युमन बिईंग कॅन ऑल्टर हिज लाईफ बाय ऑल्टरिंग हिज ॲटिट्यूड. माझ्या काळातला, माझ्या पिढीतला सर्वात मोठा जो शोध आहे तो हा आहे की तुमचा दृष्टिकोन बदला म्हणजे तुमचं जीवन बदलेल. काय म्हणतायत ते? काय सुचतंय तुम्हाला? सांगा बरं मला. पटपट पटपट लिहा. आपल्या चॅटबॉक्समध्ये लिहा. तुम्हाला याच्यावरती काय समजतंय? झाला विचार करून? बरं, मला फक्त याच्यातून तुम्हाला एक फक्त जाणवून द्यायचं होतं की ते म्हणजे एथिक्समध्ये आपल्याला विचार करावा लागतो. आणि तो विचार जर आपण इथे तयारीच्या काळात जर केला तर मग पेपरमध्ये आपला विचार करावा लागत नाही. कारण जर पेपरमध्ये विचार करावा लागला तर मात्र मग पुढचा अटेम्प्ट फिक्स असतो. जो विचार करायचा आहे तो सगळा काही इथे करायचा आहे, तिकडे जाऊन नाही करायचा हो. मग एक ह्याच्यावरती आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं असतं ना, यातून आपल्याला एक सार काय सांगता येईल? चेंज युअर ॲटिट्यूड, चेंज युअर लाईफ. तुमची अभिवृत्ती बदला. अभिवृत्ती बदलली की तुमचं आयुष्य आपोआप बदलेल. आता यांनी हिंदीमध्ये भाषांतर काय केलंय? दृष्टिकोन. इंग्लिशमध्ये मात्र शब्द काय आहे? ॲटिट्यूड. बघा, दृष्टिकोनाला चपकल शब्द इंग्लिशमध्ये काय येईल? अप्रोच. चेंज युअर अप्रोच नाहीये. आणि त्यामुळे युपीएससीने सांगितलेलं आहे आणि पुढे मराठी एमपीएससी सुद्धा सांगते नेहमी की जर तुम्हाला कुठे फरक वाटत असेल भाषांतरामध्ये तर इंग्रजी मधला शब्द नेहमी ग्राह्य पकडा. मित्रांनो, इथे सुद्धा इंग्रजी मधला शब्दच आपल्याला ग्राह्य पकडावा लागेल. चेंज युअर ॲटिट्यूड. कुठे गेला ॲटिट्यूड? हे बघा ॲटिट्यूड. मग ॲटिट्यूड चेंज करायचा म्हणजे काय करायचं? तुमचे विचार बदला, आपोआप तुमचं आयुष्य बदलेल. असंही आपण बऱ्याच ठिकाणी कोटेशन ऐकलेलं असतं. पण मग ॲटिट्यूड म्हणजे काय? ही आली तुमची संकल्पना. आणि ही संकल्पना जी आहे ही जोपर्यंत तुम्हाला माहित नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा खऱ्या अर्थाने विचार करताच येणार नाही. नक्की ॲटिट्यूड बदलायचा म्हणजे काय बदलायचं? तर त्याचं एक CAB मॉडेल आहे. C, A आणि B. ठीक आहे.
कॉग्निटिव्ह, सी म्हणजे कॉग्निटिव्ह ऍस्पेक्ट्स, ए म्हणजे अफेक्टिव्ह ऍस्पेक्ट्स आणि बी म्हणजे तुमचं बिहेवियर. आता कॉग्निटिव्ह म्हणजे काय, थोडक्यात असं समजा की तुमचे विचार, थोडक्यात असं समजा की तुमचे विचार, पण विचारापेक्षा सुद्धा ते काय आहे हो, त्याला मराठीमध्ये शब्द आहे संज्ञान, संज्ञान, संज्ञान. आता मी पुढे सांगेन तुम्हाला, आता फक्त थोडक्यात सांगतोय तुम्हाला. बघा, ए म्हणजे काय, अफेक्टिव्ह म्हणजे तुमच्या भावना, आणि बी म्हणजे तुमचं बिहेवियर म्हणजे तुमचं वर्तन. मग जेव्हा ते असं म्हणतात की चेंज युअर ऍटिट्यूड, चेंज युअर लाईफ, चेंज युअर ऍटिट्यूड म्हणजे काय, तर तुम्हाला बदलावे लागतील तुमचे विचार, तुम्हाला बदलावे लागेल तुमच्या भावना आणि तुम्हाला बदलावं लागेल तुमचं वर्तन. म्हणजे ह्या 3 गोष्टी जर तुम्ही बदलवू शकलात तर आणि तरच तुमचं काय होणार आहे, आयुष्य बदलू शकणार आहे. तर आणि तर तुमचं आयुष्य बदलू शकणार आहे. लक्षात येतं तुमच्या ऍटिट्यूड, चेंज युअर ऍटिट्यूड म्हणजे ही कॉन्सेप्ट आली, हे ते कीवर्ड आले, हा विचार झाला. मग आता पुढचा विचार आपला करायचा आहे. हे तर झालं पहिला टप्पा, संकल्पना. आता पुढचा विचार करा की हे बदलायचं म्हणजे काय बदलायचं, याचं काही एखादं उदाहरण आहे का आपल्याकडे. हे काही परिवर्तन अशा प्रकारचं आपल्याला दिसून येईल. बघा कुठे दिसून येईल, जर तुम्ही स्वातंत्र्य संग्रामाचा कालखंड लक्षात घेतला, आपला पारतंत्र्याचा कालखंड लक्षात घेतला, तर त्या काळात बघता येईल. जसं की फॉर एक्झाम्पल धर्माकडे बघण्याचा, धर्माकडे पाहण्याचा म्हणजे त्याच्याबद्दलचे विचार, ईश्वराबद्दलचे विचार, ईश्वराबद्दलच्या भावना आणि ईश्वराबद्दलच आपण जे काही दररोज दिवसभर जे वर्तन करतो ते, त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न कोण केला, धर्म सुधारकांनी केला. तो राजाराम मोहन रॉय यांनी केलाय, तो महात्मा फुले यांनी केलेला आहे, है ना. पेरियार, रामकृष्ण इकडे रामस्वामी पेरियार यांनी केलेलं आहे. मग हे जे धर्म सुधारणा करण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय केलं, त्यांनी भारतातल्या लोकांचा धार्मिक ऍटिट्यूड, ज्याला मराठीत अभिवृत्ती म्हणतात, धार्मिक अभिवृत्ती बदलण्याचा प्रयत्न केला. दुसरं उदाहरण घ्या, समाज सुधारक, पुन्हा हेच आहेत शाहू, फुले, आंबेडकर. आपण ज्यांचं नाव घेतो नेहमी, का घेतो, कारण त्यांनी काय प्रयत्न केला, समाज सुधारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कसला केला, तर भारतात जे लोक होते त्यांच्या ऍटिट्यूड मध्ये बदलाव आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय केलं, तर भारतातले लोक स्त्रियांकडे कोणत्या विचारांनी पाहतात, स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात कोणत्या भावना येतात आणि स्त्रियांबद्दल ते कोणतं वर्तन करतात, याच्यामध्ये बदल आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तर म्हणजे सामाजिक सुधारणा, स्त्रियांच्या प्रति सामाजिक सुधारणा. तेच जातीबद्दल घ्या, जातीबद्दलच्या सुधारणा म्हणजे काय, तर आंबेडकरांनी, शाहूंनी, फुलेंनी काय केलं हो, तर त्यांनी तोच प्रयत्न केला की जातीबद्दल त्या काळातल्या लोकांचे काय विचार आहेत, जातीबद्दल त्या काळातल्या लोकांच्या काय भावना आहेत आणि जातीबद्दल त्या लोकांच्या काय प्रकारचं वर्तन आहे हे बदलवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांनाही विश्वास होता की जर आम्ही या लोकांचा ऍटिट्यूड बदलवू शकलो जातीबद्दलचा, तर आम्ही त्यांचंही जीवन बदलू शकतो आणि त्याचबरोबर या समाजातले जे सर्व दलित, पददलित लोक आहेत त्यांचंही आयुष्य बदलू शकतो. तर ह्या सगळ्या लोकांनी मित्रांनो पॉलिटिकल ऍटिट्यूड, जो आपण स्वातंत्र्य संग्रामाच्या माध्यमातून प्रयत्न केला, सामाजिक सुधारणा म्हणजे सामाजिक ऍटिट्यूड, स्त्रियांच्या संदर्भात म्हणजे काय, स्त्रियांच्या संदर्भातला ऍटिट्यूड, धार्मिक सुधारणा म्हणजे काय, धार्मिक ऍटिट्यूड, हा ऍटिट्यूड बदलवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांनाही माहिती होतं की जर आम्ही ह्या लोकांचा ऍटिट्यूड बदलवू शकलो तर त्या लोकांचं आयुष्य बदलेल, त्यांच्याबरोबर इतरांचंही आयुष्य बदलेल. अलग लक्षात, एथिक्स कसं जोडतोय आपण याला, कशा पद्धतीने आपण ते करतोय. आणि हे जसं त्या लोकांनी इतरांच्या आयुष्यामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न केला, तसंच जर मी माझ्या ऍटिट्यूड मध्ये चेंज केलं तर माझंही आयुष्य बदलू शकतं का, हो शकतं. तुम्ही स्वतः त्याचं खूप चांगलं उदाहरण आहात. आठवा, तुमच्या 10वीच्या वर्गातली मुलं, तुमच्या 10वीतल्या वर्गातल्या मुली कुठे आहेत सध्या, कुठे आहेत, आता किती वाजले, आता स्वयंपाक बनवण्याची वेळ झाली असेल तर स्वयंपाक बनवत असतील, किंवा एखादी सिरियल बघत असतील, बरोबर ना. पण तुम्ही काय करताय, तुम्ही मात्र अतिशय वृक्ष नाही, नक्कीच वृक्ष नाहीये, बरोबर ना, पण हे लेक्चर अटेंड करताय, तुम्ही हे सेशन बघताय. अहो, हा बदल तुमच्यामध्ये कसा काय आला, तुम्ही त्यांच्याप्रमाणे का नाही आहात, कारण तुम्ही तुमचा ऍटिट्यूड बदलवलाय, तुम्ही तुमचे विचार बदलवलेत स्वतःप्रती, मी करू शकतो. तुम्ही तुमच्या भावना त्याच्यावर नियंत्रण मिळवलंय, नाही मला आता रील आणि हे बघत बसायचं नाही, मला अभ्यास करायचा, मग भावनावर नियंत्रण आहे तुमचं आणि त्यानुसार तुम्ही वर्तन पण करताय. म्हणजे काय, तुम्ही हे लेक्चर अटेंड करताय. मित्रांनो,
हेच 3 गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवतायत, आहे की नाही? आणि याच 3 गोष्टी ज्या तुम्ही बदलवल्यात त्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलणार आहे. तुम्ही उद्या एका चांगल्या पोस्टवर पोहोचणार आहात. हाच तर याचा खऱ्या अर्थाने काय आहे, मतितार्थ आहे ना या वाक्याचा. दुसरं काय आहे? समजतंय का तुम्हाला? दॅट इज द की. पण हे सगळं काय करावं लागतं? हा, अरे बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते गुरुजी बरोबर आहे बरं का. हो, पण गुरुजींनी सांगितल्यानंतर कळलं. म्हणजे काय? पण हे आम्हाला अगोदर नाही कळलं का? कारण आम्हाला अजून विचार कसा करायचा हे कळत नाहीये. म्हणून तर एथिक्स इज इक्वल टू थिंकिंग. मग थिंकिंग कशी करायची हे तुम्हाला एथिक्स शिकवतं. येतं लक्षात? या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. हे जे सगळे मुद्दे आहेत ना, हे तिथे आपल्याला पाहता येतात. आणि एथिक्समध्ये आणखी एक फार चांगला एक मुद्दा आहे जो विचार करायला आपल्याला खूप भाग पाडतो. तो म्हणजे केस स्टडीचा पार्ट. केस स्टडीज. जर आपण एक केस स्टडी इथे उदाहरण घेतली आपण यातली, किंवा आपण आपल्या एक सोपी केस स्टडी तुम्हाला देतो त्यांची घेण्यापेक्षा, आपण घेऊया उदाहरण कोविडचं. कोविड-19. समजा तुम्ही डॉक्टर आहात, ठीक आहे, डॉक्टर आहात आणि तुम्हाला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये किती लाटा येऊन गेल्या आणि सगळ्यात टंचाई जास्त होती ती ऑक्सिजनच्या सिलेंडरची होती. त्याचबरोबर बेड नव्हते, है ना, बेड पण नव्हते ना. आता समजा तुमच्याकडे एकच बेड आहे, तुम्ही डॉक्टर आहात आणि तुमच्याकडे एकच बेड आहे, ठीक आहे. आणि आता एकाच वेळेस समजा सुरुवातीला समजा एक 80 वर्ष वयाचे वृद्ध तुमच्याकडे आले आणि त्याच वेळेस एक माता, म्हणजे ती आई आहे, महिला आहे, माता आहे ती, आणि तिला 2 मुलं आहेत, ठीक आहे, 2 मुलं आहेत. आता एक 80 वर्षाचे वृद्ध आहेत, ते अगोदर आले आणि त्यांनी तुम्हाला विचारणा केली की मला बेड लागेल, मला बेड हवाय. आणि एक महिला आहे 25-30 वर्षांची किंवा 35 वर्षांची, पकडा, काही हरकत नाही, 35 वर्ष वयाची ती महिला आहे आणि तिला 2 मुलं आहेत. आणि ही महिला पण आता त्या ठिकाणी आली आणि तिने तुम्हाला बेड मागितला. आता अशा वेळेस तुम्ही काय करणार? तुम्ही यापैकी कोणाला तो बेड देणार आणि कोणाचा जीव वाचवणार? विचार करा. आणि का, हे पण सांगा. झाला विचार? बघा, म्हणजे काय की आता आमची गोची झाली हो सर, काय म्हणायचं नक्की आता आम्हाला काही कळेना. बरं, असं म्हणलं की नाही आईला दिलं पाहिजे, तर ते आजोबांचं काय? म्हातारेत म्हणून काय मारायचं का? असं करायचं नाही. असं कसं काय? 80 वर्षात त्या माणसाने समजा काहीतरी तिथे फार मोठं योगदान दिलं असेल, समाज घडवण्यामध्ये योगदान दिलं असेल, तो अन्नदाता असेल, शेतकरी असेल. आता थकला म्हणून तुम्ही त्याला मारणार का? नाही ना. मग आणि सर नियम साधा असायला पाहिजे, जो पहिला आला त्याला द्यायला पाहिजे, असंही कोणतरी म्हणू शकतं. कोणी असं म्हणेल की नाही, समाजाच्या जर आपण एकूण उद्याच्या भविष्याचा विचार केला तर आईला वाचवणं गरजेचं आहे, कारण ती एकटीच नाहीये, तिच्यावरती अवलंबून असणारे 2 मुलं पण आहेत आणि ते उद्या भारताचं भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे, त्यामुळे ती वाचली पाहिजे. आणि आता आजोबांचं काय हो, की आजोबा काय असंही फार आता काही कॉन्ट्रीब्यूट करू शकणार नाही, जेवढं करायचं तरी केलेलं आहे. पण आई मात्र करू शकते. आई करू शकते आणि आईने त्या 2 मुलांना घडवलं तर तेही करू शकतील. त्यामुळे जर समाजाचा विचार केला, समाजातल्या लोकांचा विचार केला, तर अधिकतम लोकांचं अधिकतम सुख या नात्याने, या तत्वाने, जे जेरेमी बेंथमचं आहे, या तत्वाने मला असं वाटतं की आपण आईला वाचवलं पाहिजे. आईला वाचवलं पाहिजे असंही कोणी म्हणू शकतं. व्हॉटएव्हर. मित्रांनो, हा पेज कसा सोडवायचा, केस स्टडी कशा सोडवायच्या हे आपण नक्की बघूयातच. पण इथे माझा हेतू फक्त एक प्रांजळपणे हा होता की तुम्ही विचार करण्यास भाग पाडलं जातं. तुम्ही विचार करायला सुरुवात केली. एथिक्स हा विषय तुम्हाला विचार करायला लावतो आणि म्हणून हा विषय समजून घ्यावा लागतो, विचार करावा लागतो, चर्चा करावी लागते, त्याच्यावर फीडबॅक घ्यावा लागतो की आपण कसा विचार करतोय, तो योग्य करतोय का नाही. आणि म्हणून इथे मेंटॉरची फार आवश्यकता असते ह्या विषयामध्ये आपल्याला. कारण बघा, बाकीचा हिस्ट्री असेल, जॉग्राफी, पॉलिटी, यातला एखादा विषय असा होऊ शकतो की मी वाचला, इन्फॉर्मेटिव्ह आहे, वाचला, समजून घेतला. पण एथिक्समध्ये असं होतच नाही. कारण इथे प्रचंड घमासान म्हणला तरी चालेल, तुंबळ असं म्हणलं तरी चालेल, विचारांचं युद्ध असतं. खूप विचार करावा लागतो आणि त्यासाठी आपली कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असायला लागते. त्यासाठी आपलं बेसिक रीडिंग असलं पाहिजे. हे इथे करणं आवश्यक आहे. आणि म्हणून मित्रांनो, एथिक्स या विषयामध्ये तो आहे किंगमेकर, पण त्याची गरज काय? विचार करणं. दुसरी गरज काय? खूप छान पद्धतीने मांडणं. आणि तिसरी गरज काय? जे काही विचार करताय, जे मांडताय, त्याला नैतिक तत्वांची जोड देणं, की गांधीजी काय म्हणतील,
बेंथॅम काय म्हणतील, इमॅन्युअल कांट काय म्हणतील, स्वामी विवेकानंद काय म्हणतील, गौतम बुद्ध या परिस्थितीमध्ये काय म्हणतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या परिस्थितीमध्ये काय म्हणणं असेल, हे तुम्हाला त्या ठिकाणी मांडावं लागतं. हे 3 गोष्टी करता आल्या की एथिक्स आपला दी बेस्ट, आपल्याला निश्चितपणे 140 पर्यंत तुम्हाला सहज पोहोचता येतं. हे लक्षात घ्या. आणि मग पुढचा एक भाग राहतो, तो म्हणजे काय की आपल्या प्रत्यक्ष कामाची बाब. म्हणजे काय हो, म्हणजे प्रत्यक्ष अभ्यास करत असताना काय करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण त्या 2 ते 3 स्त्रोतांबद्दल बोलूयात. मी फक्त इथे स्त्रोतांची वर्गवारी सांगतो, कुठली वाचायची शेवटी सांगेन. सगळ्यात महत्वाचं आहे बेसिक बुक्स, ज्याच्यामधून तुम्हाला आता एथिक्सच्या बाबतीत मराठी विद्यार्थ्यांना खूप चांगली सुदैवाने बाब चांगली आहे, ती म्हणजे आपलं जे तत्वज्ञानाचं पुस्तक आहेत, मानसशास्त्राची पुस्तकं आहेत, ती आपल्याला बेसिक कॉन्सेप्टसाठी वाचायची आहेत. दुसरं, एक चांगल्या आपल्या क्लास नोट्स, ज्या आपल्या क्लास नोट्स आहेत त्या क्लास नोट्सला आपल्याला बेस बनवायचं आहे. क्लास नोट्सला बेस बनवायचं आणि त्याच्यामध्ये ॲडिशन करायची. कुठून? जे काही संदर्भ पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये ॲडिशन करायची. आणि आपल्या क्लास नोट्स, बुक्स आणि हे रेफरन्स आपले जे बेसिक बुक्स आहेत हे तिन्ही वाचून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नोट्स काढायच्या आहेत, ज्या अतिशय संक्षिप्त असतील, मॅक्स 100 पानांपर्यंत असतील. खरं तर ते 50 ते 100 मध्ये येतात. एवढ्याच नोट्स काढायचे आणि त्याचं जास्तीत जास्त रिव्हिजन, वाचन, चिंतन करायचंय आणि ते परीक्षेमध्ये जाऊन लिहायचंय. मित्रांनो, एवढंच करायचंय. ह्या 3 स्त्रोतांवरती आधारित तुमच्या नोट्स काढायच्या आहेत. बस, एथिक्स मध्ये तुम्हाला याच्या पलीकडे काही करायचे नाही. आणि म्हणूनच एथिक्स किंग मेकर का आहे, कारण याच्यामध्ये इनपुट फार कमी आहे, म्हणजे खूप एफर्ट्स नाही द्यावे लागत, मात्र मार्क्स खूप सारे मिळतात. आणि तोच मुद्दा आहे एथिक्सच्या बाबतीमध्ये. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण समजून घेऊयात की आपला जो पेपर आहे, नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता या नावाचा पेपर आहे. एथिक्स, इंटेग्रिटी आणि ऍप्टिट्यूड. मग या पेपरमधून आयोगाने काय सांगितलंय की ते काय तपासणार आहेत तुमचं? ते तपासणार आहेत तुमच्या व्यक्तिमत्वातील अखंडता, तुमच्या सार्वजनिक जीवनातील तुमची योग्यता आणि तिसरं अभिवृत्ती आणि दृष्टिकोन. म्हणजे काय, त्यांना तपासायचं आहे की तुम्ही उद्या अधिकारी झाल्यानंतर अखंडता, तुम्ही राष्ट्राप्रती, तुम्ही महाराष्ट्राप्रती, तुम्ही समाजाप्रती, तुम्ही राज्यघटनेप्रती किती एकनिष्ठ राहाल, हे त्यांना इथून तपासायचं. या पेपरमधून त्यांना तपासायचं आहे की जेव्हा तुम्ही उद्या अधिकारी म्हणून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम कराल, इथे गप्पा मारायला बरं असतं, काय व्हायचंय मला अधिकारी, नाही मला लोकांची सेवा करायची आहे, पण प्रत्यक्षात लोकांमध्ये गेला की नुसता मेवा खायला बसलाय. मग आयोगाला हे तपासायचंय की उद्या तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनात जाल, लोकांमध्ये मिसळून काम कराल, तेव्हा तुम्ही कसं वागाल. म्हणजे मगाशी उदाहरण, डॉक्टर बनून गेल्यानंतर तुम्ही लोकांशी कसं वागणार, काय निर्णय घेणार, त्यांना हे तपासायचं आहे. आणि त्यांना हे तपासायचं आहे अभिवृत्ती आणि दृष्टिकोन. म्हणजे काय की भारतामध्ये हा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पुण्यात आलात की हे कचऱ्याचा प्रश्न आहे, पुण्यात आलात की हा लाईटचा प्रश्न आहे, गावाकडे गेलात की लाईटचा प्रश्न आहे. म्हणजे काय, गावाकडे पण याला प्रश्नच दिसतात, पुण्यात आला, शहरामध्ये आला तरी ह्याला प्रश्नच दिसतात. भारतामध्ये जर सर्वत्र ह्याला फक्त प्रश्नच दिसत असतील तर याला काय म्हणतात, अतिशय नकारात्मक दृष्टिकोन असलेला हा व्यक्ती आहे, याला काही चांगलं दिसतच नाहीये. त्यांना हेच तपासायचंय तुमच्यामधून. लक्षात घ्या, हे नेहमी लक्षात ठेवा. आयोगाला तपासायचंय की एखाद्या प्रश्नाकडे, एखाद्या स्थितीकडे तुम्ही नक्की कसं पाहता. त्याला संधी म्हणून पाहता का, त्याला तुम्ही प्रश्न म्हणून पाहता का, त्याला तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करताय, काय करताय तुम्ही. त्यांना हे तपासायचंय तुमच्या ह्या पेपरमधून. तुम्हाला प्रश्न अशा प्रकारचे विचारले जातील. लक्षात घ्या की जर समजा एखादा ट्रॅफिकचा प्रश्न आहे किंवा एखादा विजेचा प्रश्न आहे, तर हा तिथे गेल्यानंतर त्याच्याकडे नाकं मुरडणार का, त्याच्यामध्ये काय उपाय करता येईल हा विचार करणार. समजा एखादा कोकणात आहे आणि तिथं काय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये विजेची टंचाई आहे, वीजच नसते समजा खूप दिवस, आणि लोड शेडिंगचा मोठा प्रश्न आहे. मग काय करणार आपण काय करू शकतो, हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे, ते तिथे वीज जनरेट करतील, मग ते इकडे आणतील, मग आम्ही काहीतरी करू, हे असं म्हणणारा व्यक्ती हा एक दृष्टिकोन आहे. आणि असा अधिकारी की नाही, ठीक आहे आपल्याकडे पावसाळ्यात खूप पाणी पडतं ना, चालेल, आपण काय करूया, गावकऱ्यांच्या साह्याने जिथे माळरान नाही तिथे पाणी आपण अडवूयात आणि तिथे आपण काय करू, अतिशय पारंपरिक तत्वानेच तिथे अतिशय छोटा हायड्रो इलेक्ट्रिक असा पंप बसवू, ज्याच्या आधारे त्या पाण्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल जेव्हा लोड शेडिंग असतं तेव्हा, आणि आपल्या गावाला वीज मिळेल. बस, अरे प्रयत्न तरी करा.
आणि हे आपण स्वदेशमध्ये ऑलरेडी बघितलंय, शाहरुख खानने केलेलं आहे. आणि ते अशा केसरी तुम्हाला अनेक ठिकाणी मिळतील, चित्रपटात नाही पण प्रत्यक्षात आहेत. तुमचा ऍटिट्यूड काय आहे? तुम्ही फक्त नाकं मुरडणारे, बोटं मोडणारे आहात का प्रश्नामधून सुद्धा आशेचा किरण पाहणारे आहात? हे त्यांना इथून पाहायचंय, हे शोधायचंय, हे करायचंय. आणि म्हणून या 3 गोष्टी लक्षात ठेवा की ते तुमच्यामध्ये, तुम्ही नीतिशास्त्राची किती पुस्तकं वाचली आहेत हे नाही तपासत, ते तपासणार आहेत ते म्हणजे तुमचं जे काही नैतिक ज्ञान आहे, पुस्तक आहेत ते किती वाचलेत याच्यापेक्षा तुम्ही किती योग्य आहात, अधिकारी बनण्यासाठी नैतिक दृष्टिकोनातून किती योग्य आहात हे तपासणार आहेत. आणि यासाठीचा हा पेपर आहे मित्रांनो. आणि म्हणून या पेपरमध्ये जर गुण चांगले मिळवायचे असतील तर नुसतं पुस्तकासाठी बदलू नका, आतून बदला, आतून चांगले व्हा. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, एथिक्समध्ये गुण मिळवण्यासाठी एकमेव पर्याय काय? आतून चांगलं असणं. आपला एक सिद्धार्थ भांगे नावाचा विद्यार्थी, तो आता IPS आहे, आता तसं झालं, तसं ट्रेनिंग वगैरे सगळं संपलं. तर त्याने जेव्हा मेन्स दिली तेव्हा आला आणि भेटल्यानंतर आमचं बोलणं झालं, तेव्हा त्याला एक प्रश्न विचारला मी, अरे या वर्षीचा एथिक्सचा पेपर फार लेंदी होता आणि बऱ्याच मुलांना आता मार्क्स कमी पडण्याची शक्यता आहे. त्याचं म्हणणं एकच होतं, सर माझे सेम कंडिशन झाली, पेपर फार लेंदी होता, आता काय? मग मी एकच ठरवलं, ते म्हणजे कोणत्याही प्रकारचा कृत्रिम विचार न करता मी जसा आहे आणि या परिस्थितीत किंवा या प्रश्नामध्ये मी तिथे असतो तर मी काय केलं असतं, माझं ओरिजिनल जे थॉट्स आहेत ना, मी त्या पद्धतीने सर लिहित गेलो. आणि झालं काय, एथिक्समध्ये त्याला त्यावेळेस खूप चांगले गुण मिळाले, अराउंड 128 त्या काळात, म्हणजे 2022ची घटना आहे. आणि त्यावेळेस एथिक्सला बऱ्यापैकी टॉपर्सना हे मार्क्स होते, तर तेवढे मार्क्स मिळाले आणि तो IPS आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही आतून चांगले आहात का नाही हे इथं दिसतं, म्हणून आतून चांगले होण्याचा प्रयत्न करा आणि एथिक्समध्ये यशाची पहिली पायरी यशस्वीरित्या पूर्ण करा. गेटिंग? हा पहिला मुद्दा यातला लक्षात ठेवा. मग आपल्याला एथिक्समध्ये 2 भाग असतात. पहिला भाग आहे तो सैद्धांतिक आहे, थेरॉटिकल आहे, बरं का. आणि त्यासाठी म्हणून आपल्याकडे काय पाहिजे, तर एथिक्सच्या उत्तरामध्ये आपल्याकडे उत्तर लिहित असताना कीवर्ड्स पाहिजेत. मग असे बघा आपण काय केलं, ऍटिट्यूडला आपण परत 3 कीवर्ड काढले, है ना. CAB म्हणजे काय, तुमचे विचार असतील, तुमच्या भावना असतील, वर्तन असेल तर ते असेल. किंवा आपण महावीर जैन यांच्या बाबत काय सांगत होतो, तर धर्मसंस्थापक असं सांगितलं का? नाही, ते कसे आहेत, नैतिक विचारवंत आहेत, असा हा कीवर्ड आहे. हे कीवर्ड आपल्या उत्तरात आले पाहिजे. दुसरं, तुमचे वैयक्तिक अनुभव आणि त्याचबरोबर समाजसुधारक, नेते, इतर नागरिक सेवक यांच्या जीवनातले अनुभव तुमच्या सोबत असले पाहिजेत, तुमच्या सोबत असले पाहिजेत. म्हणजे आज मान्य तुकाराम मुंडे साहेब ते कशा प्रकारे काम करतायत, किंवा त्याचबरोबर इतर काही अधिकारी आहेत की ज्यांनी कशा प्रकारे काम केलं. म्हणजे जेव्हा आतंकवादी हल्ला झाला तेव्हा मान्य विश्वास नांगरे पाटील साहेबांनी पोलीस म्हणून त्यांनी काय भूमिका निभावली हे तुमच्या अनुभवात असलं पाहिजे, याबद्दल तुमचं वाचन असलं पाहिजे. मान्य सदानंद दाते सरांनी NSGचा प्रमुख म्हणून कशा प्रकारे काम केलेलं आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे खूप सखोल नाही, न्यूजपेपरला येतं तेवढंच माहिती असलं पाहिजे की अरे या अधिकाऱ्याने इथं हे काम केलं, या अधिकाऱ्याने या प्रकारचं इथं काम केलं. तर ते तुम्हाला काम माहिती असेल तर ते तुम्ही तुमच्या एथिक्समध्ये वापरायचं. एवढंच नाही तर उदाहरणं हे 2 ते 3 प्रकारचे असतात. उदाहरणं 2 ते 3 प्रकारची द्यायची आहेत आपल्याला. पहिलं उदाहरण तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, म्हणजे तुम्ही शाळेत कधीतरी गेला, शाळेत गेल्यानंतर जात असताना सायकलवरून तुमचा एखादा वर्गमित्र पडला, मग आता तुमच्या पुढे पेच निर्माण झाला की याला मी आता घरी घेऊन जाऊ का, मी माझ्या माझा उशीर झाला, मी तिकडे जाऊ. तर सर मी त्याला घरी घेऊन गेलो आणि घरी घेऊन त्याला अगदी सुखरीत त्याच्या घरी पोहोचवलं आणि मग मी शाळेत गेलो. हे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातलं उदाहरण आहे, हे लिहायचंय आपल्याला. दुसरं उदाहरण ते म्हणजे आपल्या अवतीभोवती जे नेते आहेत, जे लीडर आहेत, जे तुमचे अधिकारी आहेत त्यांची उदाहरण, जसं आता सांगितलं आपण तुकाराम मुंडे साहेबांचं उदाहरण असेल. तिसरं उदाहरण सांगायचे आहेत ती म्हणजे जे यापूर्वी घडून गेलेले आहेत, मग ते महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे आपल्या भारतातले किंवा महाराष्ट्रातले, आंतरराष्ट्रीय स्तरावरती मार्टिन ल्युथर किंग असतील, नेल्सन मंडेला असतील, यासारख्या लोकांचं वाचन आपल्याला हे दररोज न्यूजपेपरमध्ये येतं. फक्त आपल्याला आता कान आणि डोळे हे उघडे ठेवायचे आहेत आणि ते संग्रह बनवायचा आहे, बस एवढं करायचं आहे. ही उदाहरणं 3 प्रकारची. मग त्या प्रश्नामध्ये ज्याची गरज आहे त्यानुसार ते उदाहरण द्यायचं. आणि तिसरा मुद्दा, चालू घडामोडींच्या समस्या आणि घटना आपल्या अवतीभोवती जे घडत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून काही हत्या होत आहेत.
मग त्या बीड मधली हत्या असेल, मग ती पुण्यामधली हुंड्यासाठीची हत्या असेल, किंवा ती आता सातारा किंवा फलटण या ठिकाणी जे डॉक्टरांची जी काही आता हत्या आहे का आत्महत्या माहित नाही आपल्याला, पण ह्या ज्या घटना घडतायत तर याच्यावरती आपल्याला आपला स्टँड काय असायला पाहिजे, आपला स्टँड काय असायला पाहिजे, मग आपलं नैतिक स्टँड तिथे काय याच्यावरती आपण चर्चा करायची आहे, विचार करायचा आहे, शिक्षकांशी विचार करायचा आहे, मित्रांशी बोलायचं आहे, आपल्याला इंटरनेटवरती काय सापडते का हे बघायचं आहे. तर चालू घडामोडी हे तुम्हाला निवडून देतायत लोक एका पक्षासाठी, त्यानंतर तुम्ही तो सोडताय आणि दुसऱ्या पक्षात जॉईन होऊन तुम्ही सत्तेमध्ये येताय, मंत्री बनताय, हे कितपत नैतिक आहे, याच्यावर तुमचं स्टँड काय, चालू घडामोडी. मित्रांनो, अशा प्रकारे 3 बाबी तुमच्या उत्तरात आल्या आणि तिथून तुम्हाला जर तुमची विचार दाखवता आले, बस 140 ते 170 पर्यंत तुमची रेंज फिक्स आहे, फिक्स आहे. हा झाला पहिला मुद्दा. विभाग अ, ज्याची आपण आता तयारी करत होतो, त्यामध्ये बेसिकली थेरॉटिकल मुद्दे आहेत, वेगवेगळ्या संकल्पना आहेत. एथिक्स म्हणजे काय, व्हॅल्यूज म्हणजे काय, ॲटिट्यूड म्हणजे काय, ॲप्टिट्यूड म्हणजे काय, इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे सेक्शन ए मध्ये. आणि सेक्शन बी जो आहे हा आहे केस स्टडीचा. मगाशी आपण एक उदाहरण दिलं, त्या पद्धतीने तुम्हाला एक केस स्टडी दिली जाईल आणि तुम्हाला खालती 2 ते 3 प्रश्न विचारले जातील आणि विचारलं जाईल की या परिस्थितीत तुम्ही काय कराल, तुमच्यापुढे कुठले कुठले पर्याय आहेत, सर्व पर्यायांचं काय करा, नैतिक मूल्यमापन करा, त्याचे गुण दोष सांगा आणि मग तुम्ही कोणता निवडाल हे पण सांगा. असं ते तुम्हाला सांगितलं जातं. सराव केला की निश्चितपणे तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले गुण मिळू शकतात. तर हा सुद्धा मुद्दा आहे. आणि शर्ते शेवटी काय, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मग सुरुवात करायची आहे तर कुठून कराल, तर सुरुवात करायची आहे आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकांपासून. पहिल्यांदा तत्वज्ञानाची पुस्तकं आहेत 11वी आणि 12वीची, ती वाचा. मानसशास्त्राचं 11वी आणि 12वीचं तेही पुस्तक आहे, तेही तुम्ही वाचू शकता. बेसिक अगदी ओझरतं, त्यातून फक्त आनंद मिळवा, समाधान, आनंद, आनंद मिळवा. समाधान, सुख आणि आनंद हे 3 वेगवेगळे शब्द आहेत. त्या तिघांचा अर्थ वेगळा आहे. आनंद मिळवा, आनंदाने ती पुस्तकं वाचा, छान समजेल आणि मग तुम्ही तयार व्हाल एथिक्सच्या मूळ अभ्यासाकरिता. त्यानंतर पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी, जे पाश्चिमात्य विचारवंत आहेत ना, त्यांच्या विचारांबद्दल जर जाणून घ्यायचं असेल, अरिस्टॉटल, प्लेटो, रुसो किंवा कांत, ह्यूम, तर एक छानसं मराठीतलं पुस्तक लिहिलं म्हणजे भाषांतर केलंय साने गुरुजी यांनी. तर ते पुस्तक आहे विल ड्युरंट नावाचे एक पाश्चात्य लेखक होते, त्यांनी लिहिलं पुस्तक आहे, त्याचं भाषांतर साने गुरुजींनी केला, ते वाचा. आणखी एक मराठीत पुस्तक आहे जस्टिस नावाचं, तर जस्टिस नावाचं पुस्तक आहे, तुम्ही ते सुद्धा त्या ठिकाणी वाचू शकता. मायकल सँडलर यांचं पुस्तक आहे आणि तुम्ही ते सुद्धा वाचू शकता, रेफरन्स बुक म्हणून तुम्हाला ते वापरता येईल. त्यानंतर नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता, हे आपल्या सिलेबसनुसार लिहिलेलं पुस्तक आहे. माधवी कवी यांचं हे पुस्तक आहे. पण त्याच्या ऐवजी तुम्ही जे आता IPS म्हणून काम करतायत डॉक्टर केळकर, तर सुब्रमण्यम केळकर म्हणून आहेत, तर डॉक्टर सुब्रमण्यम केळकर यांचं एक पुस्तक आहे, तर तुम्ही ते सुद्धा वाचू शकता सध्याच्या घडीला. आणि मग दररोजच्या संदर्भात योजना नावाचं मासिक, लोकसत्ता, हिंदू यासारखी वर्तमानपत्र हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. त्यातूनही आपल्याला खूप उदाहरणं तिथे मिळत असतात. तर हा सगळा घटक जो आहे तो आपल्याला एथिक्ससाठी आहे. पुन्हा एकदा बॉटम लाईन सांगतो, ते म्हणजे एथिक्स या विषयात मार्क्स मिळवणं हे सोपं आहे, पण ते सहज नाहीये. त्यासाठी प्रयत्नच करावे लागतात, त्यासाठी मार्गदर्शन घ्यावं लागतं, त्यासाठी मार्गदर्शकांसोबत आणि आपल्या सहअध्यायांसोबत चर्चा करावी लागते, विचार करावा लागतो, सतत स्वतःमध्ये सुधारणा करावी लागते आणि सराव करून आपल्याला पुढे पोहोचावं लागतं. मित्रांनो, 140 पेक्षा जास्त गुण घेणं एथिक्समध्ये शक्य आहे का, तर हो आहे. पण या सगळ्या गोष्टी तिथे असतील तर निश्चितपणे आपण आतापर्यंत आपल्या ज्या अनेक विद्यार्थ्यांना घडवत आलोय, त्यांच्या अनुभवाच्या आधारावरतीच आपण जी ही आपली ILPची बॅच आहे ती डिझाईन केलेली आहे. इतर सर्व ठिकाणी तुम्ही बघाल तर फक्त सिलेबस संपवण्यावरती फोकस असतो. आपण मात्र तुमचे विचार घडवणं, तुम्हाला एम्पावर्ड करणं हा त्याचा मुख्य हेतू आहे. आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबी आपल्या ह्या बॅचेसमधून आपण तिथे उपलब्ध करून देतो. आपलं पर्सनल अटेन्शन आणि पर्सनल फीडबॅक, पर्सनल मेंटॉरिंग हे आपल्या ह्या प्लॅटफॉर्मचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं वैशिष्ट्य आहे. या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय. मित्रांनो, काय होतं बघा की एक शिक्षक आहे आणि ऑनलाईन त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी आहेत आणि कुठेतरी मग त्यांनी प्रश्न टाकायचा, मग याने उत्तर द्यायचं किंवा इतर जे काही अनुभवी नाहीत फारसे असे मुलांना बसून ते उत्तर द्यायला लावायची. यातून आपल्याला काही फायदा होत नाही.
भारंभार हे घ्या सगळे लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट म्हणूनही काही फायदा होत नाही, किंवा ही घ्या आमची बॅच जे तुम्ही आयुष्यभर वापरू शकता. अरे पण मला एका अटेम्प्ट मध्ये पास व्हायचंय, माझ्याकडे कुठे वेळ आहे, कसा बसा मी माझ्या आईवडिलांना समजावून सांगितलं आणि मला एका अटेम्प्ट पर्यंत त्यांनी मर्यादा दिली आहे, तर मी तिथे तुमचा आयुष्यभराचा फक्त कोर्स मिळतोय म्हणून मी तडजोड का करू? तर मित्रांनो, या बाबतीत आपण विचार केला पाहिजे आणि जिथून आपल्याला खूप चांगली व्हॅल्यू मिळेल, जिथून आपल्याला खऱ्या अर्थाने या परीक्षेमध्ये यशस्वी होता येईल, अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आपण निवडला पाहिजे. आणि निश्चितच तुम्ही तो निवडणार आहात, निवडलेला आहात. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना कुठल्याही प्रकारची अडचण असेल, भेटा. वेगवेगळी माध्यमं आहेत, ती प्रसार माध्यमं आहेत, ती सामाजिक माध्यमं आहेत, आपलं प्रत्यक्ष ऑफिस आहे, ऑफिसला येऊन तुम्ही भेटू शकता. अलका चौकामध्येच आपलं ते ऑफिस आहे. तर या कुठल्याही माध्यमातून तुम्ही भेटा, फोन नंबर्स आहेत आणि आपल्या शंका त्या ठिकाणी विचारू शकता आणि पुढे जाऊ शकता. आम्ही सोबत नेहमी तुमच्या आहोत. आमच्या नावातच आहे, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.